बीड जिल्ह्यामधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यभर गाजत आहे आणि त्यानंतर आता बीडमधील एक एक घटना समोर येऊ लागल्या। महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलाय, तर दुसरीकडे बीड शहरामधील सौरभ भोंडवे याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने पुन्हा एकदा पोलिसांच्या कारवाईवरती गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। या प्रकरणानंतर आता वाल्मिक कराडचं कनेक्शन असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय। बघूया। बीडच्या भोंडवे कुटुंबियांचा 5 महिन्यांपासून न्यायासाठी लढा सुरू आहे। घरातील करता धरता सौरभ भोंडवे याचा 13 ऑगस्ट 2024 मध्ये उखंडा तलावात बुडून मृत्यू झाला। या प्रकरणात पाटोदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, पण सौरभ सोबत असलेल्या 3 मित्रांनी सौरभला तलावात बुडवून मारलं असा आरोप भोंडवे कुटुंबियांनी केला। मात्र या प्रकरणात पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। पोहण्याचं निमित्त करून या सौरभला घेऊन गेले आणि त्या ठिकाणी पाण्यात सोडून त्याला बुडवून मारलं। तर ही जी घटना आहे ही पोलिसने थोडंसं बारकाईने चौकशी करायला पाहिजे होती, ती केली नाही आणि चौकशी न करता उलट गुन्हाही दाखल केला नाही आणि आमचं म्हणणं तर ऐकूनच घेतलं नाही। तेव्हा आम्हाला असं प्रशासनाला अशी आमची विनंती आहे की त्यांनी आमचा जो मुलगा गेला आहे तर त्याला न्याय मिळावा। पोहत नव्हता आणि त्याला पाण्याचं माहीतच नाही ना, काही बीडला राहिल्यामुळं काय माहिती असं खेड्यापाड्याचं काही, म्हणून त्यांनी काय केलं, तिघांनी त्याला बुडवून मारलं आणि हे जर पोहून बुडत तर हे मुलं आम्हाला फोन करतात, कळवितात अशाने असं झालं म्हणून। मग आम्हाला जे नाही कळविलं मग ह्याचं अर्थच ते निघत आहे ना की ह्याने करून तिथं झाले, पोलीस स्टेशनला जाऊन बसले हे बिनधास्त। तर अनमोल केदार नावाच्या निरीक्षकांनी त्यांची कंप्लेंट सुद्धा घेतली नाही, कारण त्यांना वाल्मिक कराड यांचा फोन आला असं सौरभच्या वडिलांनी मला सांगितलंय आणि ही कंप्लेंट घेतली गेली नाही फक्त त्यांच्या फोनवरनं। ते याच्याच वरनं कळतंय की पोलीस यंत्रणेवरचा जो कंट्रोल आहे तो वाल्मिक कराड यांचा कसा होता। आताच्या घटनेला त्यांचं स्टेटमेंट घेतलंय पण कारवाई मात्र झालेली नाही। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट देणारे बीडचे डॉक्टर अशोक थोरात अडचणीमध्ये येण्याची शक्यता आहे, कारण डॉक्टर अशोक थोरात यांच्यावर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडची कृपा असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला। वाल्मिक कराडवर सुद्धा याच डॉक्टर अशोक थोरात यांनी उपचार केल्याचं सांगितलं जात आहे। दरम्यान अंबाजोगाईतील पीयूष इन हे हॉटेल डॉक्टर अशोक थोरात यांचंच असल्याचा दावा दमानिया यांनी केला। संतोष देशमुख यांचं शवविच्छेदन झालं। वाल्मिक कराड यांना 2दा रुग्णालयामध्ये आणण्यात आलं। 11 रुग्णांना बाहेर काढून एका ठणठणीत गुन्हेगाराला आयसीयू मध्ये ठेवण्यात आलं। हे पूर्वी आरोग्य मंत्री विमल मुदंडा यांचे ओएसडी होते, मग बीडहून नाशिकला बदली केली आणि आता मोठ्या आशीर्वादानं पुन्हा बीडमध्ये आगमन झालंय। मी अशोक थोरात यांचा मुद्दा देखील त्यांना सांगितला, त्यांचं असलेलं अंबेजोगाईचं हॉटेल देखील दाखवलं, त्यांचा केसमध्ये असलेलं हॉस्पिटल देखील त्यांची माहिती दिली आणि माझा मुद्दा एकच आहे, मला अशोक थोरात काळे का गोरे माहीत नाहीत, मला फक्त एक माहिती आहे की शासनाने त्यांच्यावर चौकशीचे आदेश दिले। त्याची 2 जोडपत्र मी वाचली। पहिल्या जोडपत्रात 12 आरोप आहेत, सगळे गंभीर आहेत। दुसऱ्या जोडपत्रात 12 असे 24 आरोप त्यांच्यावर शासनाने लावले आहेत। 3.5 वर्ष गेले त्याची चौकशी चालली आहे, पण ती चौकशी अजून संपलेली नाही। ते तपासलं पाहिजे। योग्य मुद्दा अंजली ताई दमानिया यांनी उपस्थित केलेला आहे। फक्त या सगळ्या गोष्टी सुस्पष्ट आहे। मारहाण, सगळ्या आरोपीने वापरलेलं साहित्य सगळं जप्त झालेलं आहे, पण त्यानंतर त्या मुद्द्याची सत्यता तपासली पाहिजे। त्यांनी कालच ती केलेली आहे, काल मी ते प्रसारमाध्यमात बघितलेलं आहे। मला वाटतं योग्य ती खबरदारी शासन घेईल आणि मला वाटतं एवढं आता काल चंद्रकांत दादाने सांगलीमध्ये एक चांगली मुलाखत दिलेली आहे, त्याच्यावर मोका आपण लावलेला आहे। त्यांची जी आता मालमत्ता आहे ते जप्त करण्याचं काम सुरू झालेलं आहे। त्याशिवाय माजी निवृत्त न्यायाधीशाच्या मार्फत चौकशी सुरू झालेली आहे। या सगळ्या आता कारवाई सुरू झालेल्या आहेत। खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे, कारण महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलाय। त्या पार्श्वभूमीवर मयत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वर मुंडेंनी पोलीस उपअधीक्षक अनिल चोरमले यांची भेट घेतली। फाईल वाचायला 4 दिवस द्या म्हणले मला, मग नंतर मी फॉलो घेतो म्हणले आणि मी आरोपी 100% म्हणजे अटक करणार म्हणजे करणारच म्हणले।
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले याची न्यायालयीन कोठडीतून पुन्हा एसआयडी कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे. डिजिटल पुरावा हाती लागल्यानं सुदर्शन घुलेला 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. विष्णू चांडे यांनी स्वतःचा मोबाईल कुठेतरी बाहेर फेकून शेवटच्या 2 दिवसाचं संभाषण लपवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. जातपातीचा हा विषय नाही, हे गुंडगिरी, फाट अमाप संपत्ती गोळा करणं, लोकांचे दिवसा ढवळे मुडदे पाडणं. सुदर्शन घुलेचा आणखी एक मोबाईल पोलिसांच्या ताब्यात आहे. त्या मोबाईलचे लॉक अद्याप उघडलेलं नाही. त्या मोबाईलमध्ये मोठे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि त्याचमुळे आता संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास आणखी पुढे जाण्याची शक्यता आहे. उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड.